शरद पवार आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राज्यसभेसाठी पवारांना मवियातील तीनही पक्षांचा पाठिंबा आहे। पवार अर्ज भरण्यासाठी आज स्वतः विधान भवनात जाण्याची शक्यता कमीच आहे। विधान भवनातील अधिकारी सिल्वर ओकवर जाणार अशी माहिती मिळते। चर्चेच्या सर्व अनुषंगाने दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा झालाय आणि महाविकास आघाडी म्हणून अनेक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत। ते आमचे उमेदवार राहतील। बिनविरोध व्हावे अशी अपेक्षा आनंदाच आहे। म्हणजे झाला बिनविरोध तर चांगलाच आहे। बिनविरोध झाला तर बिनविरोध राज्यसभेचं मतदान फिक्स्ड असते, त्यामुळे मत काय इकडे तिकडे व्हायचा विषय नसतो, त्यामुळे बिनविरोध होईल अशी आम्हाला खात्री आहे। राज्यसभेला ही प्रतोदला ही ओपन मतदान होतं, विधान परिषदेला मुक्त मतदान, त्यामुळे इथे काही अशा काही शक्यता कुठेच नसते, त्यामुळे यावर काही शंका घेण्याचे कारण नाही असं मला वाटतं। राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं। पक्षाने मागील काळात 6 वर्ष राज्यसभेची संधी दिल्याबाबत त्यांनी आभार मानले। राज्यसभेसाठी पार्थ पवार आज अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार आज अर्ज भरतील। सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची यावेळी उपस्थिती असणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित झाले। राहुल शेवाळे शिंदेंच्या शिवसेनेकडून आज अर्ज भरणार। शिंदेंच्या उपस्थितीत काल नंदनवन निवासाने एक बैठक पार पडली। कालच्या बैठकीत राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित झालेलं आहे। तर भाजपकडून 4 जण राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते अर्ज भरतील। राज्यसभेसाठी महायुती आणि मवियाकडून आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। पाहूया कोणकोणते उमेदवार आज अर्ज भरतील। तर भाजपकडून विनोद तावडे, माया इवनाते, रामराव वडकुते आणि रामदास आठवले अर्ज भरतील। शिवसेनेकडून राहुल शेवाळे, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर मवियाकडून शरद पवार हे अर्ज भरतील। रोहित पवारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। अजितदादांच्या अपघातासंदर्भातील सर्व माहिती उद्धव ठाकरेंना दिल्याचं रोहित पवार म्हणाले। दादांच्या अपघाताच्या तपासाला आता गती देण्यासाठी शिवसेना सर्व ताकदीने पाठीशी उभं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातला मोठा नेता या ऍक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेला आहे, पण तरी इन्व्हेस्टिगेशन त्या ताकदीने होत नाही। त्यामुळे एका मोठ्या पक्षाचे नेते म्हणून तुमच्याकडे एवढे खासदार आहेत, आमदार आहेत, तुम्ही सुद्धा या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कुठेतरी गती यावी आणि अजितांना न्याय मिळावा ही जी लोकांची भूमिका आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सुद्धा ताकद द्यावी अशी विनंती मी केली आणि त्यांनी ती स्वीकारली आणि स्वतः आणि त्यांचा पक्ष आणि सर्व खासदार आणि आमदार मिळून सुद्धा या विषयासाठी आपण लढूया एकत्रित असं त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे। त्या बाबतीत सुद्धा त्यांना काही लोकांनी अधिकारी हे मिलीभगत आहे असं सुद्धा त्यांना तिथं सांगण्यात आलं। FIR बद्दल तर सगळ्यांनीच म्हणजे आश्चर्य व्यक्त केलंय की महाराष्ट्रात FIR कसा होत नाही। घाटकोपर मध्ये जो काही ऍक्सिडेंट झाला होता 19ला 9 महिन्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर आणि एखाद्या भाजपच्या खासदारांनी माजी खासदारांनी पाठपुरावा केल्यानंतर लगेच FIR होतो, पण इथे FIR होत नाही। याच्यावर सुद्धा त्यांनी तिथं आश्चर्य हे व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे जे मुद्दे मी घेतले त्यातले बरेचसे मुद्दे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी